शेतकरी मित्र नमस्कार. मी आता विंचूर बाजार समितीमध्ये आहे. 27 जानेवारी 2026 लासलगाव बाजार समितीचे तुम्ही भाव बघितले ते बाजार भाव आता शेतकरी आपल्या YouTube चॅनलवर पाहत आहे. आता हा व्हिडिओ त्याच्यानंतर पडणार आहे. जर तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेला असेल तर आमचा व्हिडिओ 10:30 वाजताच पब्लिश करण्यात आला लासलगाव बाजार समितीचा. मात्र ज्या लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राइब केलेला असेल त्यांना तो 11 वाजता दिसायला लागून गेला आणि ज्यांनी सबस्क्राइब केला नसेल त्यांना तो व्हिडिओ संध्याकाळपर्यंत दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही वेगवान शेती या चॅनलला खाली व्हिडिओ पाहता पाहता सबस्क्राइब बटन आहे त्याला पहिले सबस्क्राइब करून घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करत चाला. म्हणजे YouTubeच्या अल्गोरिदमला कळतं की या शेतकऱ्याला बाजारभावाच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून लोक व्हिडिओला लाईक करतात. लाईक करण्यामागे दुसरं काही धोरण नाही. चला आपण विंचूर बाजार समितीचे बाजारभाव पाहू. इथं लिलाव झालेला आहे. शेतकऱ्यांना विचारू घेऊ आपण त्यांचे काय सरासरी भाव होते आणि कशा पद्धतीने आजचे बाजार राहिले. बाजार समितीमध्ये आवक प्रचंड प्रमाणात झाली आहे कारण विंचूरचं पहिलं जे मैदान आहे ते भरलेलं आहे आणि दुसरं जे मैदान आहे त्या आवारामध्ये पण आवक फुल झालेली आहे. लिलाव आता झालेले आपण 7-8 शेतकऱ्यांना विचारून तुम्हाला अपडेट देऊया की विंचूर बाजार समिती सरासरी काय भाव होते आणि हायेस्ट किती निघाला. चला तर मग व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ लगेच येईल आमचा. वेगवान शेती वेगवान मराठीच आहे. वेगवान शेती पहा क्वालिटीचा माल पहा आणि तुम्हाला मी भाव विचारतो. पावती जाऊ दे काही दाखवली नाही तरी चाल. काय भाव गेला? 1070 रुपये. कोणतं गाव? सावरगाव. 1070 रुपये गेलेला पाहून घ्या शेतकरीची अवस्था. इथे मीडियम गुलटी आहे. मीडियम माल आहे. मीडियम म्हणजे चांगली सुपर क्वालिटी बरं का म्हणजे का हलका नाही. घ्या पाहू. काय भाव गेला? 1321. याच्या आधी होती बाजार समितीत. काय भाव गेला होता अगोदर? 2200-2300 झाला. नाही आता सध्या 2-4 दिवसापूर्वी 1500-1600 रुपये. 1500-1600 रुपये. 2200चा गेला आता तो. टाइम नाही राहिला आता. 1500-1600 रुपये जातात. तुमचं कोणतं गाव? मुरमी यावला तालुका. माल दाखवून देतो तुम्हाला. ट्रॅक्टरचेच लिलाव दाखवून राहील मी. एक पिकअप होती गाडी अशा पद्धतीचा माल आहे. पाहुणे काय भाव गेला? काय भाव गेला? 1252. 2 दिवसापूर्वी होते का बाजार समितीत? होतो ना. काय भाव गेला तो? तो गेला होता 1350 रुपये. 1350. ना आज काय गेला? 1250. 1200. किती मार्केट तुटलं? 100-150 रुपयानं मार्केट सुटलं. आवक काय म्हणते? आवक तर वाढतेच. आवकला काही कमी नाही. नाद नाही करायचा ना. आवक नाही करायचं. तुमचं कोणतं का? पिंपळत. काय परिसरात कांदा किती आहे अजून? भरपूर कांदा आहे. एखादा महिना चालेल का अजून जास्त? जास्त चालेल म्हणजे एक महिनाभर काय मार्केट डीलला नाही होत. अरे गावचं वेगवान शेती चॅनल उभा आहे बघा. गोल्टी सुपर क्वालिटी बरं का. कलर आहे गोल्टीला. वाळेल माल आहे. तरी विचारू आपण गोल्टी पिकअप मधले काय भाव गेले विंचूर बाजार समितीत? काय भाव गेले? 971. गोल्टीला फरक झाला ना? किती तुटलं? नाही का? 200 तुटलं गोल्टी. गोल्टी 200 कमी. 12.5 हीच गोल्टी. आणि आज 971. सगळ्याच बाजार समित्या डाऊन झाल्या. हे वातावरण खराब झालं ना. पाऊस झाला काही तुमच्या काल? थोडा नाही तिकडे नाही झाला पण इथं झाला थोडा मार्केटला झाला. रात्री झाला थोडा. चला ना बारीक सरी आमच्याकडे पण आले. हो या बा कांद्याचा ट्रॅक्टर आहे. कुठले शेतकरी विचारू आपण. ट्रॅक्टर काय भाव गेला आणि किती कांदे कोणत्या गावचे विचार? कोणतं गाव? रायपूर. काय भाव गेला? 1270. किती कांदे रायपूर परिसरात? अहो रायपूर परिसरामध्ये बरेच कांदे. बहुतेक कांदे आत्ताशी काही सुरुवात झाली. पर आणि सुरुवात हे आता प्रत्येक वेळेस दर दिवशी 100 रुपयांना मार्केट कमी होत राहील. बर. पहिलं कसं 1700-1800 रेंज धरून होतं. पण 8 ते 10 दिवसापासून दररोज 100-50 आता 1100-1000 रेंज चालू आहे. बर. आज सरासरी काय घेतलं विंचूरने? आज सरासरी 12, 11.5, 11.5 तर 1300च्या आत मार्केट. अच्छा म्हणजे 1600चा आज काही नाही 1600चे काहीच नाही. नाही ना. काय अवस्था होईल शेतकऱ्याची? वाईट परिस्थिती. भीक मागायची वेळ शेतकऱ्यावर. हा ना. थोड्या दिवसामध्ये. अच्छा. हो एकदम म्हणजे कष्ट करून त्याला भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही. कारण कष्ट करून भेटणार नाही तर भीक मागितल्यानंतर फुकट भेटेल अशी परिस्थिती शेतकऱ्याची. आणि पिकलेल्या आज एवढा पिकवलेला माल आहे. आज 2500 ते 3000 जायला पाहिजे हा तर थोडंफार पदरी पडल. आज खर्च खादीचे बाजार काय 1840चे बाजार काय 2000 रुपये. कोणी याचा विचार करत नाही ना सरकार. तर
त्यांनी आता तरी बाजार आज 1 वर्षापासून बाजार कमी आहे. उन्हाळ कांद्याची तीच परिस्थिती, लालची तीच परिस्थिती, पुन्हा येणारी कांद्याची ती परिस्थिती. मग कांदे लावायचे का नाही हे आता सरकारने बघितले पाहिजे. आता तुमच्याकडं आता कांदा लागवड आहे का उन्हाळ कांदा? नाही, पाणी नाही राहत आम्हाला. आमचं हे चला आपण आहे ना विचारू. माल एकदम सुपर आहे बरं का, लय धिंगाणा माल आहे, एक नंबर माल आहे बरं का. नाद नाही करायचा माला ट्रॅक्टरचा, सुपर माल आहे. विचारू. माल पाहिलं तुम्ही, काय भाव गेला? 1351. याच्या अगोदर विकला? नाही, आधी बाजारात आणले का? नाही आणला. आणले होते पण ते 1600-1700 16-17 कधी? परवाच्या 2 दिवसापूर्वी हप्ता. आता आज तर लय फटका बसला. हो, बाकी घेतलं जाता. कोणतं गाव तुमचं? कुसूर किती कांदे आहे अजून? कांदे होते काय आवरतच आले. आवरत आली म्हणजे पण जाऊ. आता हे शेतकरी डायरेक्ट आहे ना, शेतकरी डायरेक्ट झोपले. काय भानगडे, काय झालं? काय नाही झालं, बागणारी येऊन राहिले झोपते. हा, तुम्ही पण कांद्यावर झोपून घेतला आज. मग काय कांदे भाव आहे. कांदे गेले 1392. 1392. 1292. 1292. हा, तुम्ही पण डायरेक्ट कांद्यावर झोपून घेतलं. मग काय आता कांदे डोकं घालायचं ना. डोकं घालायचं भाव कांद्यात. गेले ना. यायला काय, कोणतं गाव आहे तुमचं? कुसूर. काय परिस्थिती कांद्याची परिसरात? काय काय होणार, परिस्थिती बरी आहे, पण भाव नाही ना. कांदे भरपूर आहे का? कांदे भरपूर आहे. हे बघा, हे शेतकऱ्यांच्या ते आज थकलेले, डायरेक्ट त्यांना कंटाळा आला, कांद्यावर झोपून घेतलं त्यांनी. हे बघा, अशी मालाची क्वालिटी आहे. चालत नाही आता कांद्याला, मकाला भाव नाही, कांद्याला राव करावं काय. मालाची काय अवस्था आहे? माल भरपूर आहे बाजारामध्ये, त्याच्यामुळे या अवस्थेत बाजार कमी. कोणतं गाव आहे तुमचं? शिंगवे. आणि चांदवड तालुक्यात मग कांद्याला भरपूर कांदे भरपूर बरोबर नाही. बर शेतकऱ्याविषयी बर निर्यात धोरण बर ओके. आणि शेतकऱ्यांनी थोडं कांदा मापात लावा असं. शेतकऱ्यांनी कांदा मापात लावलं पाहिजे. बरोबर. किती कसे लावी ते शेतकरी कांदे? कांदे भरपूर लावून राहिले. कांदे भरपूर लावी ना. बरोबर. 1091 झाला फक्त. 1091. तुम्ही लिलावाच्या मागे फिरत होते. सरासरी काय पोकारा चालू होता लिलाव? तरी 12.5-13 दिवशी 13.5 पर्यंत होतं मार्केट. ते शनिवारी. आणि आज तेच कांदे आज 1091 गेले फक्त. 1091. आज 150 रुपये नाही, 150-200 रुपये तुम्हाला काय वाटतं, कांदा 1000च्या खाली येईल का? येऊ शकतो ना कांदा. काय कारण काय? 1000 रुपये करायला सरकारचं धोरण. मार्केट बंद आहे, 2-3 मार्केट बंद आहे हा. आज. बँकेचं कांदा आवक भरपूर झाली ना. आवक मार्केट फुल झालं ना. आज शनिवारी फुल होतं, आजही फुल. हो. बंद असल्यामुळे आवक वाढल्यामुळं त्यांना बी आज लासलगाव फुल झालं. विंचूर बाजार समितीचे बाजारभाव आवरले आहे. आवक काही कमी नाही आहे. 600-700 नग विंचूर बाजार समितीमध्ये दाखल झालेले आहेत. दोन्ही मैदान फुल आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. उद्या पुन्हा भेटूया बाजारभावासाठी. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. व्हिडिओला लाईक करा म्हणजे आमचा व्हिडिओ तात्काळ समोर येईल. कारण लासलगावचा व्हिडिओ पडून 2 तास झाले, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, त्यामुळे तुमच्या समोर आलं नसेल. आता विंचूरचा व्हिडिओ पडेल, तेव्हा सबस्क्राईब करून घ्या.